नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ अलर्ट मोशनवरती होणार आहे आणि आजचा आपण व्हिडिओ टिकटिक वाजते डोक्यात हे जे काही ट्रेंडिंग गाणं चालू इंस्टाग्रामला त्याच्यावरती व्हिडिओ केला आहे। तुम्ही आता सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। आणि व्हिडिओ जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीप फाईलमध्ये भेटून जाईल। आणि बिटमार्क आणि एपिक लिंक कुठून घ्यायची हे पण तुम्हाला माहिती आहे, तिथून तुम्ही इनपुट करून घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते। आणि जर तुम्हाला लिंक इनपुट करता येत नसेल किंवा जीप फाईल घेता येत नसेल किंवा त्याला ओपन करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता। त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं। टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर आता चला मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता मित्रांनो, अशा प्रकारे सिंपली जे काही आपलं अलर्ट मोशन ॲप्लिकेशन आहे याला ओपन करायचे आणि प्रोजेक्ट्समध्ये यायचे आणि तुम्ही बिटमार्क आणि इपिक लिंक आपली इनपुट करून घ्या। ठीक आहे, आता काय करायचं, आधी आपला जो काही पहिला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे याला अशा प्रकारे ओपन करायचे आणि इथं मी तुम्हाला आधीपासून ग्रुप वगैरे लावून दिलेले। आता मी तुम्हाला जे जे सेटिंग सांगतोय आधी ते तुम्ही करून घ्यायचे। ठीक आहे, तर जसं की इथं आता बघू शकता लॅरिकचा ग्रुप मी इथं लावून दिलेले। तर तुम्ही काय करायचे, लॅरिकच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि खाली ते तुम्हाला सर्व लेअर भेटून जातील लॅरिकचे। आता तुम्ही काय करायचे, कोणताही एका लॅरिकच्या लेअरवरती अशा प्रकारे क्लिक करायचे, एडिट टेक्स्टमध्ये यायचे आणि वरती इथं तुम्हाला फॉन्टचं ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचे, बाजूच्या 3 लाईनींवरती क्लिक करायचे आणि इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचे। आणि तुम्हाला मित्रांनो आपला जो काही जीप फाईलचा फोल्डर आहे तर त्याला अशा प्रकारे इथून सिलेक्ट करायचे। तुम्हाला इथं खाली हे 2 फॉन्ट भेटून जातील, अशा प्रकारे दोघं फॉन्ट सिलेक्ट करायचे आणि वरती सिलेक्ट नावावरती क्लिक करून अशा प्रकारे दोघं फॉन्ट इथं इनपुट करून घ्यायचे। ठीक आहे, जसं की हे फॉन्ट इथं मी इनपुट करून ठेवले। नंतर जे काही लॅरिक असतील तर त्याच्या प्रकारे डिझाईनमध्ये दिसायला अशा प्रकारे दिसतील। ठीक आहे, अशा पद्धतीने तरी दिसत नसेल तर तुम्ही काय करायचे, सिंपल लॅरिक आपले जे काही लॅरिकची लेअर आहे याच्यावरती क्लिक करायचे, एडिट टेक्स्टमध्ये यायचे, फॉन्टमध्ये येऊन तुम्ही इथं काय करायचे, व्ह्यू फॉन्टवरती क्लिक करून जसं की आपला जो काही मराठी फॉन्ट आहे बघू शकता त्याला सिलेक्ट करायचे। नंतर जो काही आपला मराठी फॉन्ट आहे तर तो अशा प्रकारे डिझाईनमध्ये दिसेल। ठीक आहे, अशाच प्रकारे जे काही इमोजीचा फॉन्ट आहे तशा प्रकारे तुम्ही इथं चेंज करू शकता। ठीक आहे, मॅन्युअली तुम्हाला चेंज करावं लागणार नाही, तुम्ही फक्त जे काही फॉन्ट आहे ते फक्त इथं ॲड करून घ्या। जशा प्रकारे मी तुम्हाला ॲड करून दाखवलं आहे तशा प्रकारे फक्त तुम्ही ॲड करून घ्यायचे। ठीक आहे, बाकी ॲटोमॅटिकली सर्व लेअरला फॉन्ट अप्लाय होऊन जातील। जर होणार नाही तर तेव्हा तुम्हाला मॅन्युअली सर्व लेअर्सला फॉन्ट इथं ॲड करायचे आहे। ठीक आहे, आता अशा प्रकारे तुम्ही फॉन्ट वगैरे ॲड करून घ्या। नंतर बाहेर याच्या प्रकारे ग्रुपमधून आता बॅक बटनवरती क्लिक करून बाहेर आल्यानंतर इथं मी तुम्हाला आता सुरुवातीला 2 ग्रुप लावून दिलेले बघू शकता। तर आधी जो काही ग्रुप 1 आहे तर याच्यावरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि ते तुम्हाला 2 ब्लॅक स्क्रीनचे फोटो दिसतील, तर यांपैकी कोणताही एका फोटोवरती क्लिक करायचे। नंतर कलर अँड फिलचं ऑप्शनमध्ये येऊन फोटोच्या नावावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो असलेला वरून फोल्डर इथून सिलेक्ट करून घ्यायचे। ठीक आहे, आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो सिलेक्ट करायचे। जसे की आता इथं मी आता कोणताही फोटो घेऊन घेतो, तर जसे की तो आता मी हा एक फोटो घेतलेला, अशा प्रकारे फोटो घ्यायचे, ॲड करायचे। पुन्हा जो काही खालचा आपला ब्लॅक कलरचा फोटो याच्यावरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये येऊन अशा प्रकारे तुम्ही कोणता एक फोटो अजून अशा प्रकारे डबल फोटो घेऊन घ्या। ठीक आहे, तर इथून मी 2 फोटो घेतलेले, नंतर बॅक बटनवरती क्लिक करून बाहेर यायचे। नंतर बघू शकता इथं आपले 2 फोटो लागून गेलेले। नंतर जो काही याच्या खालचा जो काही ग्रुप आहे सिंपल याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि इथं पण तुम्हाला ब्लॅक रेंजचे फोटो दिसतील, तर इथं पण तुम्ही अशा प्रकारे तुमचे फोटो इथून पटापट ॲड करून घ्या। ठीक आहे, तर मी पटापट आता हे सर्व फोटो इथून ॲड करून घेतो। तर बघू शकता आता हे जे काही आता ब्लॅक स्क्रीनचे फोटो होते या ग्रुपमध्ये, तर यांच्यात पण मी अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घेतलेले। अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटो ॲड करून बॅक बटनवरती क्लिक करून बाहेर यायचे। नंतर बघू शकता इथं पण आपले फोटो लागून गेलेले। त्यानंतर काय करायचे, इथून तर आता शेवटीपर्यंत मी तुम्हाला जेवढेही बिटमार्क लावून दिलेले तर हे बिटमार्कप्रमाणे पण तुम्हाला तुमचे फोटो लावून घ्यायचे। अशा प्रकारे जो काही आपला पहिला बीट आहे 1.36 सेकंदावरती, तर इथे यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे। आता जसं की तुम्ही हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे, पुढच्या बिटमार्कवरती येऊन पुढचा भाग कट करायचे। सेम अशा प्रकारे आता मी तुम्हाला शेवटीपर्यंत जेवढेही बिटमार्क लावून दिलेले यांच्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने तुमचे फोटो पटापट इथून लावून घ्या। ठीक आहे, आणि मित्रांनो जे काही तुम्ही तुमचे फोटो घेणार असेल आजच्या व्हिडिओसाठी ते फोटो तुम्ही आपला
16 या रेशोमध्ये कट करून घ्यायचे. आता फोटो कशा प्रकारे कट करायचे हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. तर तुम्ही फोटो कट करण्यासाठी आपलं जे काही पिक्सआर्ट ॲप्लिकेशन आहे ते यूज करा. अशा प्रकारे पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन करा. नंतर एडिट फोटोवरती क्लिक करा आणि इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे कोणता एक, जसे की तुम्ही हा फोटो सिलेक्ट केलेला फोटो सिलेक्ट करायचे. इथं तुम्हाला टूल्समध्ये यायचे, क्रॉपमध्ये यायचे आणि जे काही ऑप्शन यांना स्क्रॉल करून थोडंसं पुढे यायचे. इथं तुम्हाला स्टोरी नावाची एक साईज दिसेल, तर ही स्टोरी नावाची साईज घ्यायची, टिक करायची आणि वरती इथं डाउनलोडचं आहे का नाही तर इथे क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो सेव्ह करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व फोटो 9:16 जी काही मी तुम्हाला स्टोरेजची इथे साईज सांगितली क्रॉपमध्ये, तर या साईजमध्ये तुम्ही कट करून घ्या तुमचे सर्व फोटो. ठीक आहे. आता एवढं केल्यानंतर जे काही आपलं अलर्ट मोशन ॲप्लिकेशन याला ओपन करायचे आणि अशा प्रकारे बिटमार्कप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावत चालायचे. ठीक आहे. तर आता मित्रांनो, आता मी पटापट आता सर्व बिटमार्कप्रमाणे फोटो पण लावून घेतो. तर बघू शकता आता मित्रांनो, आता जे काही शेवटीपर्यंत सर्व बिटमार्क होते तर यांच्याप्रमाणे मी इथून फोटो लावून घेतलेले. ठीक आहे. जर फोटो कमी असतील तर तुम्ही डबल फोटो यूज केले तरी चालतील. ठीक आहे. आणि आजचा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी हा व्हिडिओ बनवू शकता. आता अशा प्रकारे सर्व बिटमार्कप्रमाणे इथं फोटो लावल्यावर आता काय करायचे, शेवटी यायचे. आता अशा प्रकारे शेवटी आल्यानंतर खाली यायचे आणि तर जे काही आपली हा ग्रुप आहे आणि एक लेअर आहे बघू शकता, तर यांना आता आपल्याला फोटोचा वरती घ्यायचे. तर सिम्पली जी काही आधी आपली ग्रुप आहे तर या ग्रुपच्या बाजूचं म्हणजे उजव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर इथं अशा प्रकारे क्लिक करून ठेवायचे आणि ग्रुपला अशा प्रकारे पूर्णपणे वरती ओढून घ्यायचे. पुन्हा खाली यायचे आणि पुन्हा जी काही लेअर आहे तर हिच्या उजव्या साईडला क्लिक करून ठेवायचे हिला आणि हिला आपण अशा प्रकारे वरती ओढून घ्यायची. आणि आपली जे काही वरची लेअर आहे तर ही टेक्स्ट लेअर आहे, आपली जे काही इंस्टाग्राम आय डी असेल तिची लेअर आहे. तर तुम्ही काय करायची, या वरच्या लेअरवरती क्लिक करायचे. एडिट टेक्स्टमध्ये येऊन येते जे काही आपली इंस्टाग्राम आय डी आहे तर इथून हे माझी मी टाकले तर इथून तुम्ही खोडून टाकायचे आणि तर तुम्ही तुमची इंस्टाग्राम आय डी इथून टाईप करून घ्यायची. ठीक आहे. नंतर एवढे केल्यानंतर आता काय करायचे, आता आपलं सर्व जे काही आता फोटो वगैरे तर हे लागून केलेले. आता काय करायचे, अजून एकदा अशा प्रकारे खाली यायचे आणि इथं एक बघू शकता छोटासा इथं मी तुम्हाला रेस्ट अँगल लावून दिलेले. तर तुम्ही काय करायचे, याच्या उजव्या किंवा डाव्या साईडला जिथं खाली जागा असेल तर अशा प्रकारे क्लिक करून ठेवायचे आणि रेस्ट अँगलला थोडंसं आपला जो काय फोटो आहे तर या फोटोच्या वरती अशा प्रकारे घेऊन घ्यायचे. त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि आपल्या जीपीएलच्या फोल्डरमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारे एक ओव्हरले व्हिडिओ दिलेले, तर तुम्ही हा व्हिडिओ घेऊन घ्यायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे. आपला 2.30 सेकंदाचा बीटवरती यायचे. नंतर आपल्या या व्हिडिओवरती क्लिक करून या व्हिडिओचा जो काही पुढचा भाग आहे याला कट करून टाकायचे. ब्लेंडिंग अँड ऑपोजिटच्या ऑप्शनमध्ये येऊन लाईटनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि स्क्रीनच्या ऑप्शनवरती एकदा अशा प्रकारे क्लिक करून द्यायचे. ठीक आहे. नंतर आपला इथं बघू शकता ओव्हरले व्हिडिओ इथं लागून गेलेले. त्यानंतर काय करायचे, आता बॅक यायचे अशा प्रकारे आणि जो काही आपला इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तर इफेक्टचा प्रोजेक्टला ओपन करायचे. जो काही पहिला फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे, एपेक्समध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करायचे, पुन्हा बॅक यायचे आणि आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे. आणि आता आपण जो काही ओव्हरले व्हिडिओ इथं लावला आहे तर या ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करून एपेक्समध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे, पुन्हा खाली यायचे आणि तो जो काही छोटा आपला पहिला फोटो आहे बघू शकता 1.36 सेकंदाच्या पुढचा हा पहिला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि याला पण अशा प्रकारे हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे जे मी तुम्हाला 2 आधी ओव्हरले व्हिडिओ आणि हा एक फोटो सांगितला तर यांना हा इफेक्ट इथून पेस्ट करून घ्या. ठीक आहे. नंतर एवढे केल्यानंतर पुन्हा बॅक यायचे आणि आपला जो काही इफेक्टचा प्रोजेक्ट आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं पुढे यायचे. पुढे आल्यानंतर जो काही आपला 2 नंबरचा फोटो आहे याच्यावरती क्लिक करून याच्यावरची इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचे, पुन्हा बॅक येऊन आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे. नंतर आता काय करायचे, अजून अशा प्रकारे पुढे यायचे. आता अशा प्रकारे 2.30 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे, खाली यायचे आणि इथून पुढे आता जो काही आपण बिटमार्कप्रमाणे फोटो लावले असतील तर हे सर्व फोटोंना अशा प्रकारे तुम्ही पटापट हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. ठीक आहे. तर हे सर्व फोटोंना पटापट अशा पद्धतीने इफेक्ट पेस्ट करून घ्या. तर मी पटापट यांना हा वाला इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो, आता बघू शकता शेवटीपर्यंत आता जे काय आता सर्व बिटमार्कप्रमाणे लावलेले फोटो होते तर यांना पण मी हा वाला इफेक्ट पेस्ट करून घेतलेले. आता काय करायचे, कोणताही एका फोटोवरती अशा प्रकारे क्लिक करायचे. ठीक आहे. नंतर इफेक्ट्समध्ये यायचे, खाली यायचे आणि तर तुम्हाला एक वाईप नावाचा बघू शकता अशा प्रकारे एक इफेक्ट दिसेल तर या इफेक्टवरती अशा प्रकारे क्लिक करायचे, 3 लाईनवरती क्लिक करायचे आणि कॉपी इफेक्ट करायचे इथून आणि अशा प्रकारे सुरुवातीला यायचे, खाली यायचे आणि जो काही पहिला फोटो आहे बघू शकता हा वाला
1.36 सेकंदाचा पुढचा हा वाला, तर याच्यावरती क्लिक करून याला पुन्हा हा वाला इफेक्ट पेस्ट करायचा. जो आपण इफेक्ट कॉपी केला आहे तर तो पेस्ट करायचा. ठीक आहे, तर इथून मी तुम्हाला कॉपी करायला सांगितला होता, बघू शकता हा वाला. तर इथून अशा प्रकारे कॉपी करायचे आणि तोच इफेक्ट इथं पहिला फोटोला इथं पेस्ट करायचे. ठीक आहे, एवढं तुम्ही करून घ्यायचे. त्यानंतर बघू शकता मित्रांनो, आता आपला पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेला आहे. व्हिडिओ खूप छान झाला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आता एवढं केल्यानंतर शेअरचं आयकॉनवरती क्लिक करायचे. इथं व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटासा ॲरो आहे, ॲरोवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वगैरे सिलेक्ट करून घ्या आणि जी काही क्वालिटीची रेस आहे तर याला फुल वाढून घ्या. ठीक आहे, आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचे. आणि जर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून व्हिडिओ सेव्ह होत नसेल तर तुम्ही एक सेटिंग करायची. या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायची. इथं जे काही 60 FPS आहे तर इथं 30 FPS तुम्ही अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचे. मग तुम्ही सेव्ह करून बघायचे. त्यानंतर हा व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे, जर तुम्ही 60 FPSवर सेव्ह केला तर व्हिडिओ एकदम क्लिअरली एकदम छान अशा प्रकारे सेव्ह होईल. म्हणून मी इथं तुम्हाला आधीपासून 60 FPS सेटिंग करून दिलेले. जर 60 FPSमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये होत नसेल तर तुम्ही 30 FPS इथून सिलेक्ट करून सेव्ह करायचे. ठीक आहे, अशा प्रकारे शेअरमध्ये क्लिक करून इथून अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचे. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.